हाय मैत्रिणींनो, धनुष आर्टिकलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत। आज मी वेल्वेटची पर्स छोटी हँडबॅग आहे ती शिवलेली आहे। तर खूप सुंदर झालेली आहे। कुठे तुम्ही फिरायला वगैरे गेला, फंक्शनला गेला तर अतिशय छान अशी लेदरची जशी असते तशीच ह्याला फिनिशिंग आलेली आहे। याच्यात मी रबर शीट वापरलेली आहे। तर चला तर मग आपण आज ही वेल्वेटची हँडबॅग छोटी स्मॉल साईजची कशी शिवायची ते पाहणार आहोत। आणि तुम्ही जर व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर आपल्या धनुष आर्टिकल या चॅनेलला सबस्क्राईब करायचे, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ चला तर आज मग आपण वेल्वेट बॅग कशी शिवायची तर याचा व्हिडिओ आपण पूर्ण आज पाहणार आहोत। आणि हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। छोटी हँडबॅग आहे, खूप सुंदर आहे वेल्वेटची हँडबॅग। तुम्ही कुठल्याही फंक्शनमध्येही यूज केली तर इतकी छान दिसते, अशी लेदर सारखी झालेली आहे एकदम। तर याच्यात मी रबर शीट आणि कॉटनचं कापड वापरलेलं आहे। तर मी इथं बेल्ट बनवून घेतलेले आहे। आधी बेल्ट नंतर आपल्याला चैन बनवून घ्यायची आहे। चैन म्हणजे त्याला 1.5 इंचाच्या दोन्ही साईडला पट्ट्या लावायच्या आहेत आणि मध्ये आपल्याला चैन जोडून घ्यायची आहे। तर सगळ्यात आधी आपण रबर शीट आणि मेन कापड आहे जे वेल्वेटचं बॅगचं ते जोडून घेणार आहोत। कुठलेही तुम्ही या मापामध्ये कुठल्याही कापडाची बॅग बनवली तर ती अतिशय सुंदर आणि सुरेख बनते आणि दिसायला पण एकदम स्मॉल साईजमध्ये ही बॅग आहे, पण दिसायला खूप सुंदर दिसते। तर आपण आता आतल्या साईडला एक पॉकेट बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी इथं मी 4 बाय 4 इंचाचा एक कापडी तुकडा वापरलेला आहे आणि इथं जे अस्तर लावणार होतं त्याच्यावरती हा मी जोडून घेतलेला आहे। असं आपलं एक आतमध्ये एक पॉकेट बनून जातं, ज्याच्यात तुम्ही छोटं तुमचं महत्त्वाचं साहित्य ठेवू शकता। आणि मग रबर शीट आणि वेल्वेटचं कापड आणि अस्तर जोडून घ्यायचं आहे आपल्याला। याला मी मध्ये टिप मारत नाही, पूर्ण चौकोनीच टिप मारते, कारण रबर शीट असल्यामुळे कपडा हलत नाही, एकदम मजबूत राहतो, त्याला फुगे वगैरे येत नाही मध्ये। हाताने व्यवस्थित धरून व्यवस्थित आपल्याला टिप मारून घ्यायची आणि राहिलेलं जे अस्तर आहे ते कट करून टाकायचं आहे। आता याची मापे वगैरे पण मी सांगितलेली आहेत। तर मापे आहे, त्याची लांबी आहे 10 इंच लांबी आहे आणि उंची 6.5 इंच आहे। त्यामुळे इथं तुम्हाला मी जरी टेपनी मापे घेतली तरी तुम्हाला याच्यात दिसत नाही आहेत, कारण मी इथे तोंडीच मापे सांगितलेले आहेत तुम्हाला। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला ही बॅग कशी पूर्ण शिवायची ही सगळी समजणार आहे। उंची ह्याची 6.5 इंच आहे आणि लांबी आहे 10 इंच। तर ही जे मी शिवून घेतलेलं आहे तर दोन्हीची मापे समान आहेत का हे आधी आपल्याला बघून घ्यायचं आहे। काय होतं, एक साईड जर जास्त असेल तर पूर्ण बॅग जेव्हा आपण स्टिच करतो आणि जेव्हा जोडायला घेतो तेव्हा बॅगचा उंची खालीवर होते आणि मग फिनिशिंग पूर्ण जाते। त्यामुळे दोन्ही जे पार्ट आहेत ते अगदी योग्य मापात दोन्ही समान आहेत का ते बघायचं आहे। आणि खालचा जो बेस आहे तो आहे 7 इंचाचा आणि 3 इंच लांबी आहे 7 इंच आणि रुंदी आहे 3 इंचाची। तर इथं मी सतत मापच दाखवलेले आहेत, कारण ही मापं योग्य आहेत। योग्य म्हणजे दोन्ही मापं, दोन्ही ज्या साईड आहेत त्या म्हणजे योग्य व उंचीला आहेत का हे बघून घ्यायचं आहे आपल्याला। त्यामुळे तर ही बॅग व्यवस्थित बनणार आहे। जर दोन्ही बाजूची उंची समान असेल तरच ही बॅग व्यवस्थित बनते। कुठलीही बॅग असो, दोन्ही पार्ट एकाच उंचीचे एकाच लांबीचे हवेत। तर आता ही चेन घ्यायची आपल्याला अशी। ह्या ज्या वेल्वेटच्या पट्ट्या मी काढून घेतल्या आहेत त्या ह्यात लांबी 10 इंच आहे आणि ह्याची जी रुंदी छोटीशीच असते, रुंदी 1-1.5 इंचाची आहे। पण याच्यात आपण मोठ्या बॅगला 1.5 इंचाची लागते, ह्याच्यात आपण फक्त 1 इंचाचीच रुंदी वापरलेली आहे। ह्याच्यामुळं काय होतं, बॅगला एकदम छान लुक येतो।
तुम्ही जर डायरेक्ट चेन लावली तर ते व्यवस्थित दिसत नाही, पण अशी जर पट्टी काढून लावली तर एकदम ओरिजिनल अशी वाटते पर्स. आतमध्ये एकदम मध्यभागी चेन येते आणि दोन्ही साईडला कापडच येतं, त्यामुळं लुक याचा खूप सुंदर येतो. तर या पट्टीला मी अस्तरसुद्धा वापरलेला आहे. तुम्हीसुद्धा अस्तर वापरायचं आहे, त्याशिवाय हे छान दिसत नाही. आणि दाब टीप द्यायची. दाब टीपने फिनिशिंग छान येते. आणि आता आपल्याला मोजून घ्यायचं की 1.5 इंचाचं घ्यायचं नाही आहे, 1 इंचाचीच दोन्ही साईड बरोबर कट करून घ्यायचे. राहिलेलं कापड कट करून घ्यायचं आहे आणि 1 इंचाची ठेवायची, कारण लहान बॅग आहे ही. जरी तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तसं तर मी तुम्हाला समजण्यासारखं खूप अगदी व्यवस्थित हळूपणे सांगितलेलं आहे. जरी काही चुकलं तरी तुम्ही मला व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये तुम्ही मला सांगू शकता. आणि आता इथं बेल्टसुद्धा समानच घ्यायचेत आपल्याला. जर तुम्ही थोडं जरी अर्धा इंच एखादा बेल्ट जास्त झाला तर ते खालीवर बेल्ट होतात. एकाची उंची जास्त आणि एकाची उंची कमी अशी दिसते. त्यामुळे काय करायचं आहे, अगदी मापातच बेल्ट आपल्याला घ्यायचे, योग्य माप दोन्हीचं हवं. आणि अशा तऱ्हेने मी जो पहिला बेल्ट लावला आहे तसंच दुसरा बेल्ट तुम्हाला लावून घ्यायचा आहे. म्हणजे बेल्टचं इकडं तिकडं होत नाहीत, मापे अगदी बरोबरच लागतात. आणि आता जी आपली पट्टी जोडून घेतलेली आहे 1 इंचाची चेनला, तर ती अशी मी जशी व्हिडिओमध्ये ठेवलेली आहे तशीच तुम्ही ठेवून घ्या. आणि त्याच्यावरती एक दाब टीप टाका, जेणेकरून पर्सला फिनिशिंग अगदी सुंदर येते. दोन्ही बाजू आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आणि जोडताना बंद एकावर एक आलेत का हे पाहायचं आहे. बरेचदा मला तुम्ही मैत्रिणी कमेंट करत असता, ताई व्हिडिओमध्ये बोला, पण मला कसं होतं एवढं म्हणजे मॅनेज होत नाही. लहान मुलगा आहे माझा, त्यामुळं मला वेळ मिळत नाही असं आवाज वगैरे द्यायला व्हिडिओला. पण मी तुमच्यासाठी तेवढाही प्रयत्न केलेला आहे इथं. आणि आता आपल्याला बेस जोडून घ्यायचा आहे. हा जो बेस आहे त्याच्या चारही बाजूला मापे काढायचे आहेत, म्हणजे मध्य काढायचं आहे. मध्य इथं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे हे. आणि या बॅगचं सुद्धा मध्य काढून घ्यायचं आहे, म्हणजे जो आपला खालचा बेस आहे तो व्यवस्थित जोडता येतो. त्या मध्ये काढल्यावरती टिक करून घ्यायची. आणि हा बेस आणि बॅगचा जो बेस आहे तो ते मध्ये काढल्यावर त्याच्यावरच ठेवायचा आहे आणि मग आपल्याला जोडून घ्यायचं आहे. आता मी शेवटपर्यंत त्याचं योग्य मापच चेक करत आलेली आहे. तर तुम्हीही मी जशी मापं सांगितले त्याच मापाने बॅग स्टिच करा, म्हणजे तुमची ही व्यवस्थित बॅग होईल. आणि ही बॅग एकदम सुंदर बनते, कारण मापे ह्याची व्यवस्थित जर तुम्ही घेतली तरच ही बॅग नीट होणार आहे. नाहीतर बॅगची फिनिशिंग खालीवर होणार आणि मग बॅग पण दिसायला व्यवस्थित दिसणार नाही. तर अशा तऱ्हेने मी खालचा बेस जोडत आहे. बरोबर टिक केलेली आहे मध्यावर, तिथेच आपल्याला बेस जोडून घ्यायचा आहे. याला तुम्ही डबल टिपसुद्धा देऊ शकता, कारण त्यामुळे बॅग मजबूत होणार आहे, लवकर फाटणार नाही, जास्त काळ टिकणार आहे. रबर शीटच्या बॅग शक्यतो जास्त काळ टिकतात. आणि ही जी मी वरची चेनला टिप मारत आहे ती सुद्धा आपल्याला जी आपण वरती जोडलेली जी पट्टी होती त्या पट्टीवरच ही पट्टी ठेवायची आहे. आणि मग दोन्ही साईडला टिपा मारून घ्यायच्या आहेत, म्हणजे बॅगची जी फिनिशिंग आहे ती खालीवर होणार नाही. आणि राहिलेला जे कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे, म्हणजे आतमध्ये कोणत्याही प्रकारचे धागे दोरे लोंबताना दिसत नाहीत. आतमधनं स्वच्छ अशी बॅग दिसते. आता जो खालचा बेस जोडलेला आहे त्याच्या दोन्ही साईडचा आता भाग जोडून घ्यायचा आहे आपल्याला. आपण मधली पट्टीला टिप मारली, आता दोन्ही साईडच्या पट्टीला टिप मारून घ्यायची आपल्याला. इथं पण तुम्ही 2-2 वेळा टिप मारून घ्यायची आहे.
कारण काय होतं, जी मधली पट्टी आहे ती सहजासहजी उसवत नाही, पण ह्या साईडच्या ज्या छोट्या पट्ट्या आहेत त्या लगेच उसवतात, कारण ती छोटीशी असते. त्यामुळे आपल्याला लॉक करून घ्यायचं टिपा मारून. आणि इथं जे मी वेल्वेटचे धागे वगैरे छोटे छोटे धागे निघतात, तर त्याला मी लायटरने असं हे केलेलं आहे, थोडेसे लायटर लावलेलं आहे, म्हणजे त्याचे धागे निघत नाहीत. आता ही बॅग आपली पूर्ण झालेली आहे. तर आता ही काय करायचं आहे, आपल्याला बाहेरच्या साईडनं दाबटीप मारून घ्यायची आहे, म्हणजे तुमची बॅग आता रेडी होणार आहे. दाबटीप मारल्याने जी ती पट्टी आहे ती बाहेर येत नाही, आतमध्येच राहते. आणि हीच खरी ही आहे की ह्या दाबटिपेशिवाय बॅगला सुंदरता नाही आहे. खूप सुंदर दिसते दाबटीप दिल्यानंतर. तुम्ही खणाचे कापडाचे सुद्धा अशा छोट्या छोट्या बॅग शिवून जर तुम्ही सेल केल्या तर खूप छान सेल होतात. म्हणजे याची जी मापेच खूप सुंदर आहेत, ह्याची साईज छान आहे आणि दिसायला एकदम छान दिसतात. आणि याला काय करायचं आहे, वेल्वेटचं तुम्ही जे कुठलं कापड घेताल त्याच्या विरुद्ध तुम्ही दुसऱ्या कापडाचं फूल बनवून लावायचं याला. त्याने बॅगची किंमत अजून वाढते आणि दिसायला पण बॅग एवढी सुंदर दिसते की तुम्ही एक्झिबिशन लावलं किंवा सेल करत असाल कुठे, तर ते लगेच ग्राहकाला आवडणार आणि ती बॅग तुमची लगेच सेल होणार आहे. तर या अशा प्रकारे मी मोरपंखी वेल्वेटचं फूल याला लावलेलं आहे, त्यामुळे अतिशय सुरेख झालेली आहे. तर तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या धनुष आर्टिकल या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू.